मित्रांनो, नुकतेच अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारमध्ये 100 दिवस पूर्ण झाले आणि 100 दिवस पूर्ण झाल्यावर कुठल्याही सरकारचं म्हणा किंवा कुठल्याही मंत्रिमंडळाचं मूल्यमापन करण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. आता शिवसेना बीजेपी सरकार जे आहे ते तर ऑलरेडी अस्तित्वात होतंच. 100 दिवसांपूर्वी अजितदादा पवार आपल्या 8 आमदारांसकट सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्या गटाचे 9 मंत्री झाले. त्यांच्या कामाचं मूल्यमापन आता सुरू होईल. 100 दिवस झाले त्याच्यामुळे. आणि या निमित्ताने 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपला लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं, कार्यकर्त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं, जो निर्णय आपण घेतलेला आहे NDA मध्ये जाण्याचा आणि भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा, त्याच्याबद्दल आपले कार्यकर्ते, आपले समर्थक राज्यभरातले काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी अजितदादा आता राज्याचा झंझावाती दौरा करणार आहे. हा म्हणजे एक नॅरेटिव्ह असा सेट केला जात होता की हा सगळा निर्णय जो आहे हा काका पुतण्यांनी मिळून घेतलेला आहे, ही त्यांची मिलीभगत आहे. काकांनीच सांगितलं आहे की तुम्ही जा भाजप सोबत, नंतर आपण एकत्र येऊ. काकांच्या डोक्यात काहीतरी याचा प्लॅन आहे, असं सगळेजण हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये राजकारणी पण होते, राज ठाकरेंसारखे नेते पण होते, मीडिया पण होती. मीडियानी पण हा नॅरेटिव्ह खूप चालवला. पण असं काही होणार नाही हे मी आधीपासून सांगत होतो आणि तेच आज पुन्हा एकदा एंडोर्स झालेलं आहे. आणि ते कोणी केलेलं आहे तर छगन भुजबळांनी. काल त्यांची एक मुलाखत झाली एका चॅनलवर, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि भुजबळ असं म्हणाले आहे की आता परत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असं काही मला वाटत नाही. कारण जो काही दुरावा निर्माण झाला, जो काही जे काही मतभेद निर्माण झालेले आहेत ते इतके टोकाचे झालेले आहेत, इतक्या टोकाला गेले आहेत की आता त्याचं रिकन्सिलिएशन होणं अशक्य आहे असं छगन भुजबळांना वाटतं. आता त्याच्याही पुढे एक पाऊल पुढे जातो आणि मी असं म्हणतो की अजित पवारांनी आता म्हणजे त्यांचे जे काही निर्णय आहेत गेल्या 4-5 दिवसांमधले, ते बघितले तर असं वाटतं की अजित पवारांनी आता काकांच्या ऑरामधनं पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय असं दिसून राहिलं. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी आहे अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हे कसं? आता अजित पवार आणि काकांच्या ऑरामधनं बाहेर पडणार म्हणजे काय? स्वतःचं एक इमेज निर्माण करणार म्हणजे काय? तर आता अजित पवार 10 दिवस आपला राज्यांचा दौरा, पूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. त्यांच्या 100 दिवसांचा परफॉर्मन्स काय आहे, कार्यकर्त्यांना भेटणार आहे, त्यांच्या भावना समजून घेणार आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांची काल जी मुलाखत झाली एका TV चॅनलवर, ती महत्वाची आहे. त्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ शरद पवारांच्या विरोधात बोलले. खूप असं तळमळीने बोलले, अनेकदा चिडून बोलले. पण नवीन त्यांनी काही सांगितलं नाही. देवेंद्र फडणवीस इतके दिवसांपासून जे म्हणून राहिले शरद पवारांबद्दल, तेच छगन भुजबळांनी सांगितलं, तेच छगन भुजबळांनी एंडोर्स केलं. हे सगळं करत असताना त्यांनी फक्त एक गोष्ट नवीन सांगितली की शरद पवारांनी भाजप सोबत जायसाठी 8 वेळा चर्चा केली आणि 8ही वेळेस त्यांनी अगदी शेवटच्या क्षणाला U-टर्न घेतला. म्हणजे कसं ते अहमदाबादला जायला विमान तयार होतं, सगळं उद्योगपतीच्या घरी कशा 4-4, 5-5 मीटिंगा झाल्या मुंबईमध्ये वगैरे. फडणवीसांनी पण सांगितलंय, अजित पवारांनी पण सांगितलंय, आता छगन भुजबळही तेच सांगून राहिले. शरद पवारांनी 7-8 वेळा असं केलं की सगळं ठरवलं आणि शेवटच्या क्षणी U-टर्न घेतला. मंत्रीपद कोणाला, मंत्री कोण, मंत्रालय कुठलं, पालकमंत्री कोण, कुठल्या जिल्ह्याचा, महामंडळ कुठलं कोणाला, सगळं ठरवायचं आणि ऐन वेळेस मागे फिरायचं. आणि याच्यामुळे काय व्हायचं की सगळे आमदार आणि कार्यकर्ते कन्फ्यूज. म्हणजे एक दिवस साहेब म्हणतात की आता आपण भाजप सोबत जाणार, चर्चा सुरू करा, जाऊन भेटा. मग ते सगळं झालं, चर्चा फायनल झाली की नाही आता नाही जायचं, चला वापस. म्हणजे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना, छगन भुजबळांसारख्या नेत्यांना
हे कन्फ्युजन होतं की आपण भाजपचा विरोध करायचा आहे की भाजपचं समर्थन करायचं आहे की भाजपबद्दल न्यूट्रल भूमिका घ्यायची आहे, ना विरोधही करायचा आहे ना समर्थनही करायचं आहे. काय भरोसा उद्या साहेब म्हणतील की चला भाजपसोबत जावं लागते, जाऊन चर्चा करा, कोणी सांगा. शरद पवारांचं हे जे धोरण आहे सुरुवातीपासून, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पार खिळखिळा झालेला आहे. त्यांनी स्वतःच तो खिळखिळा करून टाकलेला आहे. स्वतःची जी काही कथित चाणक्य नीती आहे, स्वतःला चाणक्य म्हणून घ्यायचं आणि त्याच्यानुसार राजकारण करत राहायचं, त्या ह्याच्यासाठी त्या सगळ्या नीतीमुळे त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना सैरभैर करून टाकलं. कोणाला काही समजतच नव्हतं की करायचं काय. आता अजित पवारांनी आपला वेगळा गट स्थापन केलेला आहे. राष्ट्रवादी पक्षावरती दावा केलेला आहे की आम्हीच खरे राष्ट्रवादी पक्ष आहोत, चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळालं पाहिजे वगैरे. त्याच्यानंतर 2 जुलैला जी मुंबईला बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादांच्या गटाची, तिथे जे भाषण केलं अजितदादांनी, तेव्हा त्यांनी सांगितलं की का मी हा निर्णय घेतला, काका कसं वागत होते, दरवेळेस कसं आम्हाला तोंडघाशी पाडलं वगैरे वगैरे. ते सगळं जाहीर सभेमध्ये बोलणं एक वेगळी गोष्ट असते. जाहीर सभेमधनं आरोप करणं हे राजकारण राहते. जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी हे सांगितलं की शरद पवारांच्या मनात येईल तसे निर्णय होत होते, शरद पवार जे म्हणतील ते. एकूण काय वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर अजित पवार तेव्हा म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही आहे, काकांच्या मनात येईल तसा तो पक्ष चालतो. आता हीच गोष्ट अजितदादा गटाचे नेते किंवा अजितदादा गट हे रेकॉर्डवर बोलून राहिले. निवडणूक आयोगासमोर जी सुनावणी सुरू आहे, त्या सुनावणीमध्ये ही गोष्ट अजितदादांच्या गटाने रेकॉर्डवर आणलेली आहे. परवा हिअरिंगमध्ये अजितदादांचे वकील असं म्हणाले की शरद पवार मनात येईल तसा पक्ष चालून राहिले, पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, पक्षाच्या घटनेनुसार पक्ष चालून नाही राहिला. आता भुजबळांनी सांगितलंच की त्यांनी 7-8 वेळा तळ्यात मळ्यात केलं. देवेंद्र फडणवीस हेच सांगून राहिले. आणि पवारांच्या या धोरणामुळे, पवारांच्या या तळ्यात मळ्यात करण्याच्या ह्याच्यामुळे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते वैतागले. छगन भुजबळ स्वतः किती वैतागले होते हे त्यांनी त्या मुलाखतीमध्ये कालच्या स्पष्ट दिसतं. एका पॉइंटला ते खूप चिडून बोलत होते की मीच भांडण्याचं का सगळ्यांशी, मी इकडे भांडतोय आणि तुम्ही तिकडे चर्चा करताय आणि तिकडे जातही नाही आहे, वेळेवरती मागे फिरताय. जे भांडतात आहे, जे भाजपवर टीका करतायत, जे पंतप्रधानांवर टीका करतायत, त्यांनी काय करायचं, हा उद्वेग छगन भुजबळ कालच्या मुलाखतीमध्ये दाखवत होते. या सगळ्या ह्याच्यामुळे अजितदादांना अनेक वेळा तोंडघशी पाडलं आणि यांना पाठवायचं नेत्यांना, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील यांना पाठवायचं चर्चा करायला. यांनी सगळी चर्चा केली, फायनल झाले, सगळे निर्णय वगैरे झाले की नाही म्हणा आता मी नाही येत. मग यांना तोंडघशी पाडायचं आणि आपण बाजूला बसून मजा बघत राहायची. हेच शरद पवारांनी केलं आणि शेवटी वैतागून अजितदादांनी तो फायनल निर्णय घेतला आणि आपला वेगळा गट स्थापन केला. आता इथे खरी मजा आहे. ही गोष्ट काल छगन भुजबळांनी सगळ्यात पहिल्यांदा उघड केली. ही ना देवेंद्र फडणवीसांनी सांगितली, ना अजित पवारांनी सांगितली, ना कोणी सांगितली. छगन भुजबळांनी इथे एक, आपण त्याला गौप्यस्फोट म्हणू शकतो, तो केलेला आहे. काय आहे ते की अजितदादांचा हा प्लॅन जवळपास 1-1.5 महिन्याच्या आधी ठरला होता. 1-1.5 महिना ते देवेंद्र फडणवीसांसोबत या सगळ्याची गुप्तपणे चर्चा करत होते. 1.5 महिना जवळपास चर्चा चालू होती आणि शरद पवारांना त्याची भनक पण लागली नाही. म्हणजे बघा, हा प्लॅन 1.5 महिना चर्चा करून इतक्या गुप्तपणे एक्झिक्यूट केला की बस रे बस. म्हणजे देवेंद्र फडणवीसांसोबत मीटिंग्स करायच्या, देवेंद्र फडणवीसांसोबत सगळी चर्चा करायची, पुढचं सगळं ठरवायचं. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या गुप्त ठेवणं राजकारणामध्ये अजिबात शक्य नाही, फार कठीण काम आहे. पण यांनी ते करून दाखवलं. अजित पवार आणि त्यांचे साथीदार राजभवनामध्ये शपथ घ्यायला जाईपर्यंत शरद पवारांना माहीतच नव्हतं की काय करून राहिले, हे होऊन काय राहिलं, राजभवनात काऊन चालले.
म्हणजे शरद पवार काय हे कोणालाच समजलं नाही, मीडियालाही समजलं नाही. म्हणजे आता हा विचार करा की या सगळ्या प्लॅनिंगची आणि त्याच्या एक्झिक्युशनची किती फुलप्रूफ तयारी केली असेल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी. आता अजित पवार राज्याचा दौरा करून राहिले, लोकांना भेटणार आहे, त्यांचे मतं जाणून घेणार आहे, कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेणार आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांनी सिरियसली आपलं काम करायला सुरुवात केली, एक पक्ष म्हणून, एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून. आणि आता ते काकांकडे परत जाणार नाही ही गोष्ट नक्की. इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते आपल्या टर्म्सवर चालवणार आहेत, हा मेसेज त्यांनी दिलेला आहे. आपल्या टर्म्सवर म्हणजे काकांना बाजूला ठेवून. शरद पवारांचं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही चालणार नाही, आता जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही घेऊ, हा मेसेज, क्लिअर कट मेसेज त्यांनी काकांना दिलेला आहे. आणि भुजबळांनी जी मुलाखत दिली काल, तो पण त्याचाच एक भाग आहे असं मला वाटून राहिलं. कारण कुठलाही राजकारणी अशी स्फोटक मुलाखत आणि एवढं सगळं बोलणारी, म्हणजे त्या मुलाखतीमध्ये एवढं सगळं जे बोलतात ते काही विनाकारण नसतं. आणि ते केव्हाही मनात आलं, चॅनलवाल्यांनी फोन केला, साहेब येता का आमच्याकडे, मुलाखत द्या 1 तासाची 1.25 तासाची, हो येतो, असं नसतं. याच्या मागे एक स्ट्रॅटेजी असते, हे सगळं ठरवून केलेलं असतं. त्याचप्रमाणे छगन भुजबळांची मुलाखत सुद्धा ही ठरवून शेड्यूल झालेली आहे आणि ते सगळं ठरवून बोललेले आहे, हे उघड आहे. आता या सगळ्या घटनांमधनं छगन भुजबळांनी मुलाखतीत जे सांगितलं त्याच्यातनं एक गोष्ट अजून स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे अशी की देवेंद्र फडणवीस हे किती मुरलेले राजकारणी आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल कोणी असा विचार पण केला नसेल की ते इतक्या खोलात जाऊन राजकारण करू शकतील. छगन भुजबळांनी काल सांगितलं की अजितदादा फडणवीसांशी 1.5 महिना चर्चा करत होते, 1-1.5 महिना. शरद पवारांना त्याची भनक पण लागली नाही. जेव्हा सगळेजण गेले तेव्हाच समजलं की काय झालं. आणि सुप्रियाताईंनी जो प्रश्न विचारला होता मागे, त्याचं त्यांना दुसऱ्यांदा उत्तर मिळालं. तो प्रश्न काय होता आठवतो ना? अकेला देवेंद्र क्या करेगा. या सगळ्या याच्यामुळे सुप्रिया सुळेंची आता तडफड होऊन राहिली. त्यांना असं वाटत होतं, त्या या ह्याच्यात होत्या, त्या एममध्ये होत्या की आपले वडील देशातले सगळ्यात धूर्त राजकारणी आहे. मनात येईल तेव्हा, मनात येईल तसं राज्याचं आणि देशाचं राजकारण ते फिरवू शकतात, पाहिजे ते सरकार आणू शकतात, पाहिजे ते सरकार पाडू शकतात. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांनाच मात दिली, त्यांच्याच नाकाखालून एक तर सरकार नेलं, नंतर पक्ष नेला, पुतण्या नेला, पण यांना हवा नाही लागली. हे सगळं ज्या पद्धतीने झालं ते काही सुप्रियाताईंना सहन नाही होऊन राहिलं. मुळात मला असं वाटते का हे जे सगळं झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते शरद पवारांच्या स्वभावामुळे झालेलं आहे. म्हणजे कोणी पण नेता ज्याच्यात फक्त त्यांनी एक हाक दिली म्हणून इतके सगळेजण त्यांच्या सोबत आले, काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये आले, असा नेता आपल्या विश्वासू लोकांना, ज्याच्यामध्ये आपला एक पुतण्या सुद्धा आहे, त्यांना 8-8 वेळा तोंडघशी पाडू शकतो. असं कसं शक्य आहे? कोणी करतं का असं? पण शरद पवारांनी केलं. त्यांनी आपणच आपला पक्ष कमजोर केला या सगळ्या गोष्टींमुळे. या सगळ्या धरसोड म्हणजे मागे पुढे करण्यामध्ये, तळ्यात मळ्यात करण्यामध्ये नेत्यांनाच कन्फ्युजन झालं. नेत्यांनाच आता वाटायला लागलं की आता साहेबांचं ऐकायचं तर काय, उद्या नाही म्हणाले तर काय करणार. त्याच्यामुळे पक्ष कमजोर होत गेला तो शरद पवारांच्या या वागण्यामुळेच. आणि तो इतका कमजोर झाला की त्याला नुसती फुंकर जरी घातली, म्हणजे नुसती फुंकरच घातली त्याला, तर पत्त्याच्या बंगल्यांसारखा पक्ष पूर्ण कोसळून गेला. हे सगळं शरद पवारांच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. बरं, त्याच्यानंतर सुद्धा अजित पवारांना भेटत राहिले 3-4 वेळा त्यांच्या मीटिंग झाल्या. एकदा घरी गेले अजित पवार, यशवंतराव चव्हाण सेंटरला नंतर मीटिंग झाल्या 3-4 वेळा. बंड झाल्याच्या नंतर त्याच्यामधनं मग एक बातमी सोडण्यात आली. शरद पवारांनीच ती पेरली असेल असं मला वाटते. आम्ही NDA मध्ये पण जाऊ शकतो, NDA मधनं पण मला आमंत्रण आहे, लोक NDA वाले पण मला घ्यायला तयार मागे लागलेत माझ्या. म्हणजे
इंडिया अलायन्सला हा एक इशारा होता की बघा मला महत्त्व दिलं नाही तर मी इकडे जाऊ शकतो. म्हणजे कसं राहते माहिती आहे का, ते काही कर्मचारी असतात ना की एका ठिकाणच्या नोकरीचं ऑफर लेटर घेतात आणि दुसऱ्या ठिकाणी ते बार्गेनिंग करतात पगारात. बघा माझ्याकडे इतक्याचं ऑफर लेटर आहे, तुम्ही किती देता, जास्त देत असाल तर येतो, नाही तर मी चाललो. असं ते आहे. आता हे सगळं अजित पवारांनी कायमचं बंद केलेलं आहे. आता ते शरद पवारांना भेटायला असे जाणार नाहीत असं मला वाटतं. कौटुंबिक भेटीगाठी होत राहतील, त्या व्हायलाच पाहिजे. आता अजित पवारांनी एक क्लिअर मेसेज दिलेला आहे की मी माझं काम करणार आहे, मी हे सगळं मागे सोडून आता पुढचं बघणार आहे आणि मी आता पुढे जाणार. पण शरद पवारांचे HMV आणि चहा बिस्किट मीडिया हे काही मान्य करायला अजूनही तयार नाही राजीव. ते अजूनही साहेबांचा मोठा निर्णय, मास्टर स्ट्रोक, 83 वर्षांचा तरुण योद्धा वगैरे सगळ्या आरत्या करत राहतात. त्याच्यामुळे या सगळ्यामुळेच सर्वात जास्त नुकसान त्यांचंच झालेलं आहे, शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं. हे कोणाच्याच लक्षात येऊन नाही राहिलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.